नमस्कार मंडळी, आज आपण गावरानी पद्धतीने मटण रस्सा कसा बनवायचा हे बघणार आहोत। चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी अर्धा किलो मटण स्वच्छ पाण्याने धुवून एका साईडला ठेवून दिलं होतं आणि अर्धा चमचा मी मिठाचा आणि हळदीचा वापर करून आणि चिमूटभर मी हिंग टाकून याला मॅरिनेट करून एका साईडला ठेवून देणार आहे। बघा, या पद्धतीने नाही जरी तुम्हाला मॅरिनेट करून ठेवायचं असेल आणि अशीही तुम्ही फोडणी दिली तरीही चालणार आहे, पण माझ्याकडे टाइम होता म्हणून मी हे मॅरिनेट करून ठेवून दिलं होतं। जास्तीत जास्त 20 मिनिटं आणि कमीत कमी 15 मिनिटं। आता बघा, आपण गॅसवरती कुकर ठेवला, कुकरमध्ये तेल टाकून मस्त हे तेल तापून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण फोडणी देऊया। आता तेल मस्त तापलेलं होतं आणि मी जिऱ्याची फोडणी दिली। अर्धा चम्मच जिरं आणि एक कांदा चिरून घेतलेला होता बारीक, त्या कांद्याला आपण आता परतून घेऊया। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे मटण मॅरिनेट करून ठेवू शकता। जसे नसेल तुमच्याकडे वेळ तर तुम्ही अशीही फोडणी दिली तरी चालणार आहे। बघा, आपला कांदा मस्त असा गुलाबी परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं मटण टाकूया। कांदा मस्त गोल्डन फ्राय झालेला होता। आता आपण मॅरिनेट केलेलं मटण याच्यामध्ये टाकून देऊया आणि याला मस्त असं परतून घेऊया। मटण तोपर्यंत परतायचे जोपर्यंत याचं स्वतःचं पाणी सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला मटण परतून घ्यायचे। आता बघा, आपलं मटण मस्त परतून तयार झालं होतं। आता याच्यामध्ये आपण गरम पाणीचा वापर करतोय। थंड्या पाणीचा वापर करू नका, कारण गार जे पाणी असतं ते टाकल्यानंतर याची जी कुकिंग प्रोसेस असते ती थांबते आणि गरम पाणी टाकल्याने ही कुकिंग प्रोसेस लवकर होते। बघा, या पद्धतीने आपण गरम पाणी टाकून दिलेलं आहे। मी 4 ग्लास गरम पाणीचा वापर केला आहे। आता आपण झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या आपण याच्या घेऊन घेऊया। आणि हो मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही ही रेसिपी कुठून बसून बघताय हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तिकडे आपलं मटण शिजून तयार झालेलं होतं, तोपर्यंत मी मसालेही भाजून घेतले होते। बघा, मी कोथिंबीर, लसण, अद्रक आणि 2 मध्यम आकाराचे कांदे, गरम मसाला आणि खोबरं मी भाजून तयार करून घेतलं होतं। आता याला आपण मिक्सरमध्ये दळून घेऊया। पाणी न टाकता आपल्याला हा मसाला दळून तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता, या प्रकारे आपण मसाला दळून घेतलेला आहे। आता आपलं मटण पण शिजून तयार झालेलं आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच। बघा, मस्त असं आपलं सुटसुटीत मटण शिजून तयार झालेलं आहे। अगदी 3 ते 4 सेकंडमध्ये आपलं हे मटण शिजून तयार होऊन गेलेलं आहे। आता हे मटण शिजून तयार झालेलं आहे। आता आपण पुढची कृती करून घेऊया। आता मी कढईमध्ये 3 पड्या तेल तापवायला ठेवून दिलेलं आहे। तेल मस्त असं तापल्यानंतर आपण जो दळलेला मसाला होता तो मसाला आपण याच्यामध्ये आता परतून घेणार आहोत। बघा, या पद्धतीने हा मसाला आपण याच्यामध्ये टाकूया आणि याला असं परतून घेऊया। मसाला मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचा आहे। आता बघू शकता तुम्ही मसाल्यामध्ये मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण घरगुती मसाले टाकूया। दळायच्या वेळेस आपण चटणी पावडर किंवा मसाल्याचा वापर केला नव्हता, फक्त गरम मसाले टाकले होते। आता 2 चमचा मी चटणी पावडर आणि 1.5 चमचा मटण मसाला टाकून आता याला आपण परतून घेऊया। हे मसाले तोपर्यंत परतायचे जोपर्यंत याच्यामध्ये असं तेल सरसरीत सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे। आता बघा, मी अर्धा चमचापेक्षाही कमी हळदीचा वापर केला आहे। हळदी टाकल्याने भाजीला रंग मस्त येतो म्हणून आपण हळदीचा वापर केला। आता पिवळा रसा थोडा थोडा टाकून आपण याला मस्त असं परतून घेणार आहोत। मसाला परतत असताना पिवळा रसा अधूनमधून टाकल्यानंतर मसाल्याला असा खमंग चव येते आणि मसाला मस्त असा परतून तयार होतो आणि खाली करपतही नाही। आता आपला हा मसाला मस्त भाजून तयार झालेला आहे। आता आपण जे शिजवलेलं मटण होतं ते मटण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। बघा,
व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण मटण थोडं थोडं टाकून आता याला असं एकजीव करून घेणार आहोत। हवं तर तुम्ही या पद्धतीनेही मटण बनवू शकता। जर तुम्हाला पाणी नसेल घालायचं आणि सुक्कट मटण बनवायचं असेल तर या पद्धतीनेही तुम्ही मटण बनवू शकता। ही ट्रिक आणि हाच मसाला वापरून आपण सुक्कटही मटण आणि रस्स्याचंही मटण आपण बनवू शकतो। बघा या पद्धतीने मी सगळं मिक्स करून घेतलं आणि पिवळा रस्सा आपण सगळा याच्यामध्ये टाकून देणार आहोत। बघा या पद्धतीने आपण सगळं आता मिक्स करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही मटणाच्या रसाला कसला मस्त असा कलर आलेला आहे आणि तरीदार हा रस्सा आपला बनवून तयार होणार आहे। आता मी वरून थोडं गरम पाणीचा वापर करते। मला थोडा रस्सा जास्त हवा होता म्हणून मी गरम पाणीचा वापर करून घेतलेला आहे। आता घट्टसर आणि दाटसर आपला रस्सा व्हायला पाहिजे यासाठी मी एसरच्या पिठाचा वापर करते। जर तुम्हाला एसरचे पीठ कसं बनवायचं याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी सेपरेट हा व्हिडिओ घेऊन येईल। आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि याला असं दणदणीत एक उकळ घेऊन घेऊया। बघा या पद्धतीने याला एक उकळ आलेली आहे। आता आपण सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून आता हे मटण रस्सा आपलं तयार झालेलं आहे। बघू शकता किती मस्त असा तरीदार आणि दाटसर आपला मटण रस्सा बनवून तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही। कोण कोण या पद्धतीने मटण रस्सा बनवतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। बघा या पद्धतीने आपला मटण रस्सा आता तयार झालेला आहे। कसा वाटला तुम्हाला हा मटण रस्सा? भेटूया आता आपण अशाच नवीन झणझणीत आणि चमचमीत रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा आणि मेन म्हणजे हसत राहा। धन्यवाद।